पुन्हा एकदा आपण करूयात सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मेगा फायनलचा हा महामुकाबला आपल्या भेटीला आला आहे। आदिवासी कर्जत प्रीमियर लीग पर्व 8व आणि या 8व्या पर्वामध्ये आपण मेगा फायनलच्या सामन्याकडे वळलो आहे। मेगा फायनलचा थरार काही क्षणातच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। 2024-25 च्या मेगा फायनलच्या टीम आपल्याला सापडल्या आहेत। जिगरी ग्रुप विपक्ष वर्धना पायल 11 या दोन टीमच्या माध्यमातून ही मॅच पाहायला मिळेल। 4 षटकांची मॅच असेल ही, मात्र दोन्ही टीमच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे आणि स्पीड अप ठेवा मित्रांनो। 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग साकार समाप्त व्हायला हवी याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। ज्या ज्या मान्यवरांनी ज्या देणगीदारांनी या स्पर्धेसाठी हातभार लावलाय त्या सर्व देणगीदारांचं आम्ही पुन्हा एकदा आदिवासी कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्वांचं आभार व्यक्त करतोय। सोमनाथ वाघमारे आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी नेहमीच अफाट कष्ट घेते, अफाट मेहनत घेतात आणि त्यांचं फळ मात्र आज त्यांना मिळालंय। कारण कुठलीही गालबोट न लागता 4 ओव्हर कुठलंही गालबोट न लागता ही स्पर्धा अगदी यशस्वीपणे पार पाडली जाते। राजन मुकणे प्रत्येक षटकारांसाठी भालचंद्र विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल। संघाचे पुरस्कर्ते आहेत भालचंद्र जाधव यांच्याकडनं। फलंदाज जर का लागोपाठ 3 षटकार मारले तर अंकुश ठोंबरे, विलास वाघमारे, राकेश कवटे यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल फलंदाजांसाठी। पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न, चेंडू मात्र जमिनीलगत निघून चाललाय सीमारेषे पलीकडे, या बॉलवरती आलाय चौकार। संधी आहे भालचंद्र जाधव यांच्याकडनं गोलंदाजासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे। म्हणजे गोलंदाजालाही संधी आहे, फलंदाजालाही कामध्ये 4 षटकांची मॅच आहे। फुलकामध्ये 4 षटकांची मॅच आहे। फुलटॉस बॉल त्याच्यावरती प्रहार, परंतु जगदीश आहे आणि इथून महत्वाचा विकेट ठोक डीजे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत। जे प्राइज भालचंद्र जाधव साहेबांनी लावलं होतं गोलंदाजासाठी ते मात्र पटकावलंय आणि प्रत्येक विकेटला भालचंद्र जाधव यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल। तर विकेट चौकार हॅट्रिकसाठी आणि षटकार हॅट्रिकसाठी सुद्धा इथे प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय। अंकुश ठोंबरे, विलास वाघमारे आणि राकेश कवटे यांच्या माध्यमातून आपल्याला प्राइज पाहायला मिळतंय ते फलंदाजांसाठी। चौकार हॅट्रिकसाठी 2000 आणि षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज। कटचा फटका गली रिझमला बीट करत असताना, परंतु चांगले क्षेत्ररक्षण याच दरम्यान, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न आणि 2 धावा याच दरम्यान पूर्ण। मेगा फायनलचा थरार, मेगा फायनलची मॅच 2024-25 शानदार आणि जानदार पर्व। या स्पर्धेचे सर्व सोमनाथजी वाघमारे तशी त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते। अफाट मेहनत घेतली ही स्पर्धा पार पाडण्यासाठी, ही स्पर्धा कशी यशस्वी होईल त्याचे प्रयत्न त्यांनी केले आणि आता मात्र ही स्पर्धा यशस्वीरित्या
पार पाडली जाते. इथून चांगला चेंडू आडव्या बॅटने हा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि गोलंदाजाने हा चेंडू निर्धाव टाकलाय. पहिल्या षटकाचा इथून मित्रांनो खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण 12 धावा पाहू शकाल. जाऊया इथून आपण डीजे कडे आणि डीजेला विनंती असेल की आपण थोडी आदिवासी गाणी वाजवावीत मित्रांनो. थँक्यू. भगवानची बॅटिंग आपण पाहिली. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार ठोकले. तदनंतर मात्र भगवानला गोलंदाजाने तंबूचा रस्ता देखील दाखवला, परंतु हा फटका संघर्षाचा आणि पुन्हा एकदा जगदीशच्या माध्यमातून चांगला झेल कॅरी गेला. कारण पहिला विकेट सुद्धा जगदीशच्या माध्यमातून कॅच पकडली होती आणि ही कॅच सुद्धा जगदीश यांनी कॅरी केले. चांगली कामगिरी जगदीशची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. ठोकडीचे दुसरं षटक हाताळत असताना सुनीलला आपण पाहतोय. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. इथून फलंदाजांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. यावेळचा हा फटका आणि इथून मात्र पायचितच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेटचं झालंय पतन. नागेशला परतावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला जबरदस्त गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. ठोकडीचे जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा फटका अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. बंटी एकच धाव कॅरी होईल. एक धावेच्या बरोबरीने खूप उशिराने आलेली सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेच्या बरोबरीने 13 धावा फलकावरती. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. 3 षटकारांसाठी 3000 रुपये आणि हॅट्रिक चौकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. अंकुश ठोंबरे असतील, विलास वाघमारे असतील किंवा राकेश कवटे असतील यांच्या मार्फत इथून झेल कॅरी झालाय. जबरदस्त कॅच. पुन्हा एकदा सांघिक कामगिरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सांघिक खेळ काय असतो, सांघिक कामगिरी काय असते त्या मैदानावरती पाहायला मिळते. जबरदस्त क्षेत्ररक्षण. वर्धना पायल 11 टी
जबरदस्त केली होती जिगरी ग्रुपने, परंतु तदनंतर मात्र सुनील गोलंदाजी वरती आले. आणि सुनीलसाठी मी नक्कीच एक म्हणेल की जिंकण्यासाठी मित्रांनो पोटात आग पेटती असावी लागते आणि यशासाठी आहे ना तुम्ही भुकेलेले असला पाहिजेत. आणि तेच यशासाठी भुकेलेला गोलंदाज सुनीलला आपण या मैदानावरती पाहतोय. जबरदस्त कामगिरी या मेगा फायनलच्या मॅच मध्ये, आग ओकणारी गोलंदाजी आणि विरुद्धकाला उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी सुनीलच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. स्वतःवरती आत्मविश्वास ठेवत असताना फाईन लेग क्षेत्रामधून चेंडूला ट्रॅव्हल्स करत असताना संदीप या फलंदाजाला आपण पाहतोय. 4 धावा मिळतील आणि 4 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 17 या आकड्यावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगली मॅच दोन्ही टीमच्या माध्यमातून मेगा फायनलचा तर्रार मित्रांनो पाहायला मिळतोय आपल्याला. उशिरा जोडलेल्या प्रेक्षकांसाठी एका साईडला जिगरी ग्रुप आणि एका साईडला आहे वरदाना पायल 11. या दोन टीमच्या माध्यमातून मेगा फायनलचा महामुकाबला पाहायला मिळतोय. हा फटका सुद्धा चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चुकी होणार नाहीये. पकडलाय झेल, संपवलाय धाव फलंदाजाचा खेळ आणि नाही बसणार मित्रांनो धाव फलकाला मेल. ठोक डीजे. गोलंदाजी मार्क वरती आपण दिनेशला पाहू शकाल. 18 धावा फलकावरती ऍड आहेत. जबरदस्त गोलंदाजी आपण मागच्या षटकामध्ये पाहिली. ज्या षटकामध्ये 4 विकेट गोलंदाजाने प्राप्त केल्या. इथून मात्र चांगला फटका आहे. पाहूया आपण. आवाक्याच्या बाहेर आलेला हा जबरदस्त षटकार. संघर्षाचा किल्ला लढवत असताना केलेला हा जबरदस्त पलटवार. चेंडू झालाय आउट ऑफ द पार्क. ठोक डीजे. दिलीपला थांबावं लागेल, दिलीपला खेळावं लागेल, दिलीपला लढावं लागेल, दिलीपला संघर्ष करावा लागेल. यावेळचा बॉल. ऑफिशियल पंच सुद्धा चांगले आहेत. ऑफिशियल पंचांचं कौतुक करूयात आपण या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. संजय यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करूयात. थोडी सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. दोन्ही साईडने मात्र संघर्ष पाहायला मिळतोय. दिलीपच्या बॅट मधला अजून एक आकाशाला गवस निघालणारा कॉर्नरच्या डोक्यावर आलेला अजून एक दर्जेदार धमाकेदार षटकार. ते मित्रांनो जर का तिसरा षटकार आला तर मात्र अंकुश ठोंबरे, विलास वाघमारे आणि राकेश कवटे यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलीप साठी असेल. मित्रांनो काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. संघर्ष करत असताना दिलीप ला या मैदानावरती आपण पाहतोय. मित्रांनो जबरदस्त मॅच, जबरदस्त मुकाबला, मेगा फायनलची मॅच.
आणि हा सुद्धा फटका आलाय 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 आलाय. डोक्यामध्ये राग आहे, डोळ्यामध्ये आग आहे. अरे जिंकण्यासाठीच मैदानात उतरलो आहे. अरे बघून घ्या मला, मी जिगरी ग्रुपचा वाघ आणि वाघ आणि वाघ आहे हे सांगत असताना दिलीप या मैदानावरती ठोकतोय षटकार. ठोक दीजिए. कवटे आणि अंकुश ठोंबरे यांच्याकडनं आम्हाला दोन्ही कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद, थँक्यू. पुन्हा एकदा हवाई सफर. चेंडूखाली जगदीश चुकी करणार नाहीये, परंतु चुकी न करता झेल कॅरी केला. या मॅच मधला तिसरा झेल कॅरी केलाय जगदीश यांनी. थँक्यू. कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, हर कदम पर दुनिया का तुम्हारे ऊपर सलाम होगा. डट कर करना मुसीबतों का सामना, तुम एक दिन ये जग भी तुम्हारे सामने सलाम करेगा. जबरदस्त बॅटिंग दिलीपची आपण या मैदानावरती पाहिली. या वेळचा हा बॉल अगदी खोलवरचा टप्पा होता. एका निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावली गेले ती 37 या आकड्यावरती. काय जबरदस्त प्रेरणा, रक्षकांची मात्र मन जिंकली ती दिलीप या फलंदाजाने. संघ संकटामध्ये होता. यावेळचा खोलवरचा टप्पा, धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाले आणि इथून मात्र 3 षटकानंतर धावफलकावरती आपण पाहू शकाल जिगरी ग्रुप प्रथमतः फलंदाजी करत असताना 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे मित्रांनो, आणि एका षटकामध्ये जर का 10 ते 12 धावा जर का या दोन फलंदाजाने 37 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अंतिम षटक प्रगतीपथावरती आता मात्र असेल. अजय आणि त्याच्या समवेत फलंदाजी मार्कवरती आहेत सचिन. या दोन फलंदाजांना इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. तुम्ही मागे काय केलं आहे त्याला कधीच महत्त्व नसतं मित्रांनो. तुम्ही आता आणि या क्षणाला काय करणार आहात ते महत्त्वाचं असतं. आणि आता महत्त्वाचा क्षण आहे जिगरी ग्रुपसाठी. हा महत्त्वाचा क्षण आहे, महत्त्वाची ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये कशी कामगिरी होणार हे सुद्धा आपण पाहू शकाल. परंतु इथे अजयने चुकी केले, चेंडू मात्र हवेमध्ये राहिला. गणेशने चुकी केली नाहीये आणि इथून फलंदाज अजयला तंबूचा रस्ता इथून पकडावा लागेल. सत्रामध्ये 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र 2 चेंडूचा खेळ गणेशने संपवला इथून आणि 2 चेंडूवरती 1 विकेट प्राप्त करत असताना 2 चेंडू निर्धाव फेकलेत. अंतिम षटक प्रगतीपथावरती गणेशला आपण पाहतोय. समोरा फलंदाज हर्ष याला पाहू शकाल आपण. यावेळचा रनआउटची संधी, अजून एक विकेटचं पतन झालं. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट म्हणजे रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे हा खेळ आहे. आणि इथून 8व्या विकेटचं पतन झालं. एक वेळ दिलीप जेव्हा मैदानामध्ये होता ना
तेव्हा मात्र धावांची लय लूट चालू होती, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी चालू होती, परंतु दिलीप बाद झाला आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव केलं ते वर्धना पायल या टीमच्या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी केली ती म्हणजे खऱ्या अर्थाने या संघाचा संघनायक गणेश यांनी. संघाचा संघनायकाने स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेतली नाहीये तर विरोधी टीमला सांगून दिलं की या टीमचा कर्णधार मला का बनवलं गेलं आहे. अजून एक विकेटचं पतन, 4 चेंडू निर्धाव. मेगा फायनलच्या मॅच मध्ये काय कर्णधाराची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अंतिम विकेट मी स्वतःवरती जबाबदारी घेतो आणि मी स्वतः गोलंदाजीवरती येतो आणि इथून ऑल आउट. निर्धाव षटक टाकेल का, कारण मेगा फायनलच्या मध्ये अनेक आपण चढ उतार पाहिले, एका षटकामध्ये 3 षटकार आपण पाहिले आणि हे निर्धाव षटक ठरणार का हे सुद्धा पाहावं लागेल. हुकचा फटका निर्धाव षटक होईल का. आणि खरोखरच गणेशसाठी एकदा टाळ्या व्हायला हवेत मित्रांनो, गणेशसाठी टाळ्या व्हायला हवेत. जबरदस्त कामगिरी गणेशच्या माध्यमातून. संघाच्या संघनायकाने स्वतःवरती विश्वास ठेवला, स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला. चेंडू घेतलाच नाहीये मित्रांनो तर विरुद्ध टीमला अगदी शरणगती पत्करण्यासाठी भाग पाडलं आणि निर्धाव षटक टाकत असताना जवळजवळ 3 विकेट आपल्याला टीमला मिळवून दिल्या गोलंदाजाने. गणेशचं करूयात कौतुक. परंतु मेगा फायनलच्या मॅच मध्ये काय होईल. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 चा मानकरी कोण होईल हे येणाऱ्या काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. ते योगेश ढोले सरांच्या माध्यमातून. तुर्तास मी थांबतो. मला संधी दिली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा मी त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि मी मात्र इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय आदिवासी. लीग 2024-25 पर्व 8व्या मध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेचा अंतिम दिवस होता आणि अंतिम दिवसातील मेगा फायनलची मॅच यासाठीच केला होता अट्ट्यास. शेवट गोड व्हावा आणि तो शेवटचा क्षण अगदी येऊन ठेपलाय. मेगा फायनलची मॅच पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन आमचे सन्माननीय सोमनाथजी वाघमारे साहेबांनी या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं. दर्जेदार असं आयोजन आपण त्यांचं पाहतोय.
ज्यांच्या आयोजनामध्ये आपण पाहतोय 7 वर्ष यशस्वी स्पर्धा पार पडल्यानंतर हे 8वं वर्ष आणि अगदी 8वं वर्ष देखील त्याच दिमागदार पद्धतीनं देखणं आणि दर्जेदार पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून पार पडत असताना टार्गेट आहे 38 धावसंख्येचं पहिलं षटक नवनाथचं पहिला चेंडू ड्राईव्ह करत असताना अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट आहे 38चं, त्याचा पाठलाग करायचा आहे ते म्हणजे वर्धना पायल 11 या टीमला त्यांच्या आगेच आपण पाहताय जिगरी ग्रुप 11 ही टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचे पुरस्कर्ते आपण पाहताय राकेशजी कवटे, अंकुशजी ठोंबरे आणि विलासजी वाघमारे यांनी पुरस्कृत केलेली अगदी आपण पाहतोय जिगरी ग्रुप 11 ही टीम. त्याचबरोबर आपण पाहताय सुनीलजी भोई आणि रघुनाथजी वाघमारे यांनी पुरस्कृत केलेली आपण पाहताय वर्धना पायल 11 ही टीम, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं फार चांगली टीम मात्र उभारण्यात आली. चांगल्या खेळाडूंचा भरणा त्यांच्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगला फटका हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक आहे चेंडूला जज करतायत हा आणि कॅरी झाली आहे झेल. थोडेसे स्किड झाले होते, नजर थोडीशी हटली होती, परंतु झेल मात्र त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या या ठिकाणी कॅरी केला. पहिला आद्रा मिळतोय, फलंदाजीतून बाद होतोय तो म्हणजे दिनेश. मदत केली त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच संजयजी वाघमारे त्याचबरोबर विजयजी हिलम साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विशेष आभार, कारण की त्यांच्या माध्यमातून गेले 5 दिवस आपण पाहतोय एक व्यवस्थितरित्या या स्पर्धेला त्यांनी कव्हर करण्यात आलं, व्यवस्थित डिसिजन त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. त्यांचं विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून या आयोजकांच्या माध्यमातून. ऑन साइडला पिकअप करत असताना दर्जेदार फटका, शॉर्ट आर्म पूल केलाय, पूल ठरलाय सक्सेसफुल. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे एक टप्प्या अखेर चेंडू चाललाय चौकारासाठी. गणेश वाघमारे या टीमचा खऱ्या अर्थानं कॅप्टन देखील आहे आणि या टीमचे पुरस्कर्ते देखील आहेत. या टीमला लीड करतायत आणि ते 3ऱ्या क्रमांकावर ते मैदानामध्ये दाखल झाले आणि त्यांच्या बाटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथच्या विरोधामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 धावा, 1 बाद 6 धावा, 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. टार्गेट आहे ते 38 धावसंख्येचं. समोरच्या दिशेनं फटका सजवायचा होता, फटका मिस टायमिंग आहे. पुनश्च अगदी आपण पाहतोय हर्ष आलाय चेंडू खाला, त्यांनी पकडले पुनश्च एकदा झेल. गणेश यांना देखील परतावं लागतंय. बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळाल्यात. एक चौकार आला त्यानंतर मात्र विकेटवरती टिकून राहणं फार गरजेचं होतं. टीमचे कॅप्टन आहेत, कॅप्टन इनिंग मैदानामध्ये पेश करायची होती परंतु स्वतःवरती नाराज आहेत. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याच्या नादामध्ये आपली स्वतःची विकेट या ठिकाणी गमावली आहे आणि मैदानाच्या बाहेर येताना अगदी हताश निराश नजरेनं मात्र मैदानाच्या बाहेर येतात. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे. वर्धना पायल 11 टीमची 38चा पाठलाग करत असताना धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 6. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. नवनाथ जे P1चं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती सातत्यानं दिले टीमच्या कॅप्टन भगवान होलानं आणि त्याच्यावरती खरा उतरलाय खऱ्या अर्थानं नवनाथ. त्यानंतर या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली ते आमचे मनोजजी झोरे. पाणी म्हणजे जीवन आणि ते खऱ्या अर्थानं मोलाचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. यावेळी अगदी आडवा बाट मधून पाठीमागे चेंडू चाललाय, सीमा पार चौकार. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहताय आपण 10, 2 बाद 10 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. विकेट जरूर आल्यात परंतु रन्स देखील आलेत. खऱ्या अर्थानं सरासरी राखायची होती ती पहिल्या षटकामध्ये राखण्यामध्ये यश आलंय ते वर्धना पायल 11 या टीमला. पहिल्या षटकांमध्ये नवनाथच्या विरोधामध्ये 10 धावा धावफलकावरती लावण्यात आल्यात. उर्वरित अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये इथून बनवायचे आहेत 28 धावा. 18 चेंडू 28चं समीकरण आहे. जगदीश अजूनही मैदानावरती आहे. 6 चेंडू ज्यानं प्रतीक्षा केली आहे स्ट्राईकवर येण्यासाठी तो जगदीश ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या समोर आपण पाहतोय नागेश उघडा
ज्यानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे तो नागेश उघडा आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेला अगदी कव्हर करण्यात आलं KTC लाईव्हच्या माध्यमातून. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या त्यांनी देखील या स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत घेतली. खऱ्या अर्थाने क्लिअरिटी आणि क्वालिटी ज्याची सातत्यानं चर्चा या कर्जत तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये त्यांचा आभार इथं व्यक्त करत असताना जगदीशच्या बाट मधून आलाय नागेश उघडाच्या विरोधामध्ये हा दर्जेदार षटकार गोलंदाजाचं भव्य स्वागत केलंय. फलंदाज जगदीशनं तोफा दिला होता, फुलटास होता आणि जगदीश मात्र असंच म्हणत होता तोफा कबूल आहे. कमी गतीनं आखूटप्पाचा चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत परंतु सेफ लँडिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा दरम्यान कंप्लीट होतात. 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचतंय. 18 धावा धावफलकावरती 38चा पाठलाग करायचा आहे. म्हणजे आता जर इथून पाहायला गेलं तर 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे. येणारे इथून चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. जगदीश या मॅच मधला सर्वात महत्वाची विकेट. हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली पकडली झेल. महत्वाची विकेट या मॅच मधले ट्रम्प कार्ड वर्धन पायल 11 टीमचा ट्रम्प कार्ड मैदानाच्या पलीकडे मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण विकेट आली आहे ऐन मोक्याच्या वेळी. ही धोक्याची घंटा वर्धना पायल 11 टीम साठी आपल्याला पाहायला मिळते. जगदीशचं विकेटवरती राहणं फार गरजेचं होतं कारण की कॅप्टनने साथ आधीच सोडली होती. त्याच्यामध्ये आता जगदीश देखील मैदानाच्या बाहेर आला. नाराज आहे थोडासा स्वतःवरती. कमी गतीनं चेंडू टाकला होता. या ठिकाणी आपण पाहतोय नागेश उघडानं त्याला पिक करता आलं नाहीये. पूल करायचा होता परंतु फटका फसला. नवनाथनं त्या ठिकाणी चांगला झेल कॅरी केला. आणखीन एक विकेट आली आहे. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर आली आहे. आपण पाहतोय जगदीश आता येणारे 15 चेंडू 20 धावसंख्येचं समीकरण आहे. नागेश उघडा कमबॅक करणं त्याला माहिती आहे. आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. संभ्रमात राहिलाय फलंदाज फक्त पाहत राहिलाय. बॅट ड्रिल करून मोकळा झाला. इथे आता 14 चेंडू 20चं समीकरण. प्रत्येक चेंडू या मॅच मधला निर्णायक आहे. पहिला फुलटॉस होता त्याच्यावरती फुल टोल वसूल केला होता परंतु त्यानंतर अचूकता पाहायला मिळाली. हा देखील फटका मिस टायमिंग आहे. पाठीमागे चाललाय एसटी रक्षकांना आणखीन एक झेल पकडलाय. फलंदाजाला इथून परतावं लागेल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. सुनील गावंडा गेल्या पावली निराश नाराज हताश नजरेनं मैदानाच्या बाहेर. मित्रांनो आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 परवा 8व्याची ही मेगा फायनल आहे. या मेगा फायनल वरती जर आपलं नाव कोरायचं असेल तर इथून आता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. इथून मैदानामध्ये तुम्हाला आता तुमच्यातला चला स्पीड अप करा. जिगरी ग्रुप आपण जास्त वेळ नका घेऊ. कॅमेरामन सुरेश हा देखील चांगला चेंडू अगदी इस्टनच्या वरून गेला. अंपायरचा कोणताही इशारा येत नाही म्हणजे इथून आपण पाहतो निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. ते म्हणजे दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 18. नागेशच्या या षटकामध्ये धावा आल्यात 8. विकेट आल्यात 2. 12 चेंडू 20चं समीकरण. शेवटचे 12 चेंडू 20चं समीकरण. प्रति षटक 10ची सरासरी आता इथून राखायची आहे. 12 चेंडू 20 धावसंख्येची गरज. मैदानामध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मया चला टीम मीटिंग नको मैदानाच्या आतमध्ये. तुम्हालाच उशीर होतो मित्रांनो. टीम मीटिंग नका. कॅमेरामन
चला टीम मीटिंग करू नये विनंती असेल आपणास. हॅलो 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 चेक. 12 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप करा दोन्ही टीम. वेळ घेऊ नका, काळोख होत चाललाय. 12 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. तिसरं षटक घेऊन आला अजय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय फलंदाज बंटी. चांगला चेंडू, पंचांकडे दात मागितले जाते. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. अव्वंतर चेंडू आलाय. समीकरण बदललं जात आहे. 12 चेंडू 19चं समीकरण आता पाहायला मिळतंय. हा मेगा फायनलचा थरार आहे. हा आदिवासी कर्जत प्रीमियर लीगचा थरार आहे. पुढे टाकला होता, ओव्हर पिच होता, त्याला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. बंटी वाघमारेच्या बाट मधून आलाय. हा दर्जेदार विजय आणि पराजयाचा अंतर कमी करत असताना अगदी आत्मविश्वास वाढवणारा, धाव संख्या थांबली होती तिला पुढे नेणारा हा षटकार. षटकारानं आता पुनश्च समीकरण आपल्याला बदलताना पाहायला मिळतंय. 25 धावा धाव फलकावरती इथून पाहता जे 12 चेंडू 19चं समीकरण होतं ते आता आणखीन एक व्हाईट बॉल. एक धाव कमी केली जातीय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 26. 11 चेंडू 12 धाब्यांची गरज. जिथे आपण पाहतोय 12 चेंडू 20 ची गरज होती. 11 चेंडू 12 वरती येऊन टेपली आहे. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये भगवान ओला स्वतः टीमचा कर्णधार ऑस्ट्रेलियन स्टाईल झेल पकडलाय. महत्वाचा झेल होता. खरं बंटीच्या बाट मधून एक षटकार आला होता, त्यानं मॅच अगदी जवळ आणून ठेवली आहे. 11 चेंडू 12 ची गरज असताना दहा चेंडू बाकी आहेत. धावा बनवायचे 12. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. कट केलाय गलीमध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी आपण पाहतोय संदीप होता, त्यानं झेल कॅरी केला. हलक्या हाताने कट करायचं होतं, नजाकत दाखवायची होती. अगदी गलीच्या बाजूने चेंडू काढायचा होता. फटका फसलाय आणि इथून पाहतोय आपण आणखीन एक विकेट आली आहे. झटका क्रमांक या ठिकाणी लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 6वा 26 या धावसंख्येवरती 6वा फलंदाज इथून बाद झाला. अशीच अवस्था पहिल्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळत होती. अगदी पाहायला गेलं तर 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र 2 षटकांमध्ये धावा येताना पाहायला मिळाला नाही. अगदी शेवटचं षटक गणेश वाघमारेचं मेडन विकेट षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्याचीच पुनरावृत्ती आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जाबले अगदी जिगरी ग्रुप क्षेत्ररक्षण करण्यासाठी आली आहे. 9 चेंडू 12 धावांची गरज. यावेळी गॅप मध्ये टाकला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. वेगानं आले चेंडूवरती. एकच धाव, एक धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचले 27 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू आता असतील 8. बनवायचे 11 धावा. 8 चेंडू 11चं समीकरण आहे. अजयनं कमबॅक केलाय. एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर त्याने विकेट देखील मिळवली आणि आता मात्र आपल्या टीमला कमबॅक करून देत असताना अजय देखील पाहायला मिळतोय. 8 चेंडू 11चं समीकरण आहे. काय आता गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज. हा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे. वेगानं आलेत भगवान, वेगानं चेंडू पर्यंत आलेत. फेकी स्ट्रायकिंग एंड वरती विकेट घेण्याची दाट शक्यता अपील केली जाते, परंतु या ठिकाणी पंच सांगतात की फलंदाज या ठिकाणी पोहोचलेत. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 2 धावांना धावफलक आता पुनश्च पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे.
तिसऱ्या पंचांचं मागणी केली आहे. थर्ड अंपायरकडे डिसिजन चेक केलं जातं. इथे फलंदाज या ठिकाणी पोहोचलाय की नाही आता मात्र चेक केलं जाईल टेक्निकल रूम मधून. फलंदाज या ठिकाणी दुसरी धाव घेण्यासाठी बाद झालाय. 6 चेंडूचं आता समीकरण राहिलं आणि 6 चेंडूंमध्ये इथून बनवायचं आहेत. किती आलाय धावा? एक घेतली दुसरीला आउट. सहा चेंडू 8 धाब्यांची गरज. 30 धावा धावफलकावरती. 6 विकेट इथून गमावल्यात. 7 गड्यांच्या बदल्यामध्ये आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती. 6 चेंडू आणि आता इथून बनवायचे ते 8 धावा. 6 चेंडू 8चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक गोलंदाज आपण पाहतोय दिलीप. या गोलंदाजाला शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं ठेवण्यात आलंय. टीमच्या कॅप्टनची ही स्ट्रॅटर्जी होती. त्यानं मात्र त्याला शेवटच्या षटकामध्ये ठेवलाय. भगवाननं आता खऱ्या अर्थानं आपल्याकडे षटक घेतलं नाही. टीमचा कॅप्टन आहे त्याने मात्र स्वतःला थांबवलंय कारण की त्याला माहिती आहे 6 चेंडू 8 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. आपल्याकडे गोलंदाजीचं अस्त्र आहे आणि आता मात्र त्यानं दिलीपला शेवटच्या षटकामध्ये आणलंय. 6 चेंडू 8ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज सोन्या. पहिला चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी भगवान. त्यानं पकडली आहे झेल. अप्रतिम झेल पकडली आहे. धावत येऊन अगदी सहजरित्या उडी मारून त्या ठिकाणी झेल कंप्लीट केली आहे. मेगा फायनलची मॅच आहे. मेगा फायनल मध्ये हा अगदी आपण पाहतोय दर्जेदार कामगिरी दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. आणखीन एक विकेट आली आहे या ठिकाणी. अगदी आपण पाहताय या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी रायगड जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांचं आगमन या ठिकाणी झालं. या स्पर्धेच्या ठिकाणी सन्माननीय सुधाकर शेठ घारे शेवटची विकेट बाकी आहे. 4 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 8 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. जबरदस्त मॅच. मेगा फायनलचा थरार आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 चा हा थरार आपण पाहतोय जिथे 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. दिलीप
टीम अडचणीमध्ये होती, मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगसाठी आला, आपल्या टीमसाठी धावा बनवल्या आणि त्याच धावा आता बचाव करत असताना दर्जेदार कामगिरी, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रणामध्ये हा आणखीन एक डॉट बॉल फेकलाय. 3 चेंडू, समीकरण बदललं जात आहे. शेवटचे निर्णायक 3 चेंडू आता इथून बाकी आहेत, बनवायचे 8 डावा. 3 चेंडू 8 डावे संख्येचं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच, मेगा फायनलचा हा थरार अगदी आपण पाहतोय मैदानाच्या चारही बाजूनं प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. तमाम क्रिकेट रसिकांचं आपण पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. हा प्रेक्षक राजा या ठिकाणी या क्रिकेटला एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतोय. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता, बॅट अँड बॉलचा इन्व्हॉल्वमेंट नाहीये. पंच सांगतायत हा देखील निर्धाव चेंडू आला. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त कामगिरी. ज्याप्रमाणे आपण पाहतोय गणेश वाघमारेने शेवटचं षटक हाताळलं होतं, त्याच प्रकारचं षटक अगदी आपण पाहतोय दिलीप हा गोलंदाज हाताळत असताना. या षटकातील आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत त्या 8 धावा. आता इथून 8 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवाव्याच लागतील जर तुम्हाला आदिवासी कर्जत प्रीमियर लीगच्या या 8व्या पर्वावरती आपलं नाव सुवर्ण अक्षर जर का लिहायचं असेल. हा फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर मधनं चेंडूला काढलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडं 5व्या चेंडूवरती आलाय हा दर्जेदार आणि या मॅच मध्ये शिरकाव करणारा हा चौकार. दर्जेदार दर्जेदार फटकेबाजी आता मैदानामध्ये चालू आहे. चला बाहेरून कोणी कॉल करू नका. हा चौकार आलाय, चौकारानं अगदी आपण पाहतोय धावफलक बदललं जाते. धावफलक जाऊन पोहोचले 34 वरती, चेक केलं जाईल. या ठिकाणी आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. चला मॅच कंटिन्यू करा. शेवटचा 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. मेगा फायनलची ही मॅच आणि इथे मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, निर्धाव चेंडू टाकलाय आणि या स्पर्धेचा चॅम्पियन सरगट